तर गावाकडून इतके कष्ट घेऊन मेट्रो पकडून ट्रेन धरून बस धरून इतक्या लांब आपण पुण्यात आलो होतो, कारण आपलं प्रोजेक्टचं सबमिशन करायचं होतं. त्यात ह्या पोरांचं तर फार एकदम सखोल नियोजन चाललं होतं काहीतरी प्रोजेक्ट विषयी. तर प्रोजेक्टचं तर काय काम म्हणजे झालं, 5 मिनिटाचं काम होतं, त्यासाठी आपण पक्के 2 दिवस घालवलेले. त्याच्यामुळे म्हणलं नाही का आता जाऊ द्या मोठी खरेदी होऊन टाकू. त्याच्यामुळे नाही का कधी ना आपण आयुष्यात खाल्लेला अशी एक गोष्ट घेऊन घेतली आपण, ते डायरेक्ट किंडर जॉय घेऊन टाकलं होतं. म्हणलं आता जाऊ द्या, खर्च झाला तर झाला, आता पुण्याला आलोय ते वसूलच झालं पाहिजे. तिथून आपण निघलो, आपल्याला जायचं होतं आत्याच्या जत्रेला. त्याच्यामुळे म्हणलं आधी आपल्याला दाजीकडे जावं लागेल, त्याच्यानंतर दाजी आपल्याला डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतात, आपल्याला जत्रेला घेऊन जाऊ शकतात पुण्यामधून. त्याच्यामुळे नाही का इथं नटबॉल्टाच्या चौकातून आपण आलो डायरेक्ट स्पाईन रोडवरून चालत जायचं होतं आपल्याला. त्याच्यामुळे काही विशेष नव्हता. तिथून चालत आपण डायरेक्ट ऐश्वर्या हमारा म्हणजे तिथं सोसायटीत आलो होतो. सोसायटीत वगैरे गेलो आपण, आणि दाजी म्हणली होती आता नाही का आता तर नाही जायचं, आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. सकाळी पद्धतशीर 6-5 वाजता जोडलो असं ना आपण, कारण म्हणलं नाही का सकाळ तिथं जावं लागेल गावाकडे, कारण तिथं जाऊन आपल्याला मोकार काम असतं, तिथं काय आपल्याला बसायचं नसतंय. सकाळी बघितलं याला 6 वाजता या चाकण चौक इतकं ट्रॅफिक असावं का, मोकार ट्रॅफिक हो, म्हणजे 20 मिनिटं आपल्या तिथं थांबूनच गेले असतील. म्हणजे सकाळी 6 वाजता इतकं ट्रॅफिक आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं, तेवढं आपल्याला ट्रॅफिक बी लागून गेलो होतो. सगळी कोणीच त्या गाड्या कोण हॉर्न वाजतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय. इथं डायरेक्ट दोन्ही दोघांनी आडवेत लावली होती. हॅलो हे चांगलं आहे म्हणलं, आपण शिरायचं कुठून एखाद्याने इकडे तिकडे केलं तर आपला कार्यक्रम होऊन जाईल. त्याच्यात पुढे आलो आपण, जरा पुण्याच्या पुढे आलो, जरा गडात पडून म्हणजे जरा उजाडलं बी होतं, त्याच्यामुळे काय वाटलं नव्हतं. आणि गाडी बी आपली चांगली पद्धती चालू होती, कारण नाही का आता जायचं होतं म्हणलं आपल्याला लवकरच निघणं गरजेचं होतं. त्यात गाडी म्हणली यायला मला बी काहीतरी पोटा पाण्याचं नियोजन लावावं. दाजी म्हणले थांब मी साईडला घेतो आणि डायरेक्ट आपण पोटा पाण्याचं गाडीचं बी नियोजन लावून टाकू. गाडीला पेट्रोल वगैरे टाकलं आणि त्याच्यात आपण डायरेक्ट मंचर मधून एक टन होता, आपण तो मंचर मधून टन घेतला. डायरेक्ट आपण पुढल्या वाटेला निघलो होतो. इथं मंचरची बाजारपेठ वाटते आपल्याला नाही माहिती. शेवटी आपल्याला जिथं यायचं होतं आपण तिथं आलो होतो. तोपर्यंत सूर्य बी जरा नाही का वर यायला लागला होता. यायला म्हणलं सूर्य नाही का इथून फोटो बिटो चांगले मस्त पैकी थोडेफार काढून घेतले, जरा चांगले फोटो येत होते, त्याच्यात वादच नव्हतं. आणि आपल्याला जिथं यायचं होतं का आपण शेवटी तिथं आलो होतो, कारण नाही का आपल्याला यायचं होतं इथं दरुडी तिथं आपण पोहोचलो होतो. घरी पोहोचले आधी निवांत थोड्या वेळ बसलो. म्हणलं आता नाही काय लय तक करून उपयोग नाही, जरा बसून घेऊ, कारण दिवसभर तर आपल्याला कामच करायचंय. आत्याबाईचं बी इकडून तिकडे नियोजन चाललं होतं. त्यात आपल्याला हे काय दिसलं होतं तुम्हाला माहिती की हे काय, तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये सांगा बा, जर तुम्हाला माहित असेल हे तर. म्हणजे फार जुनी गोष्ट आहे ती, आपल्याला तर माहिती आहे, पण तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मीच सांगून देतो, ते जुन्या काळातला स्वर आहे असं आपल्याला सूत्रांकडून कळलेलं आहे. ते बघा त्याच्यात आतमध्ये बोक्षी बी आहे आणि ते स्वर आहे जुन्या काळातला.